नमस्ते. दक्षिण भारतीय पद्धतीची टमाटो ओनियन चटणी ही इडली, डोसा, उत्तप्पा अगदी मेदूवड्यासोबत भन्नाट लागते. ही बनवायला खूप सोपी आणि चवीला चटपटीत असते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 1 इंच आलं, 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चिंचेचं बुटुक, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, लाल तिखट, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे उडदाची डाळ, 4 काश्मीरी मिरची, 2 हिरवी मिरची आणि मीठ, 2 वाटी तेल, 2 वाट्या टमाटे घेतले, लाल टमाटे असे चिरून घेतले मोठे तुकडे, आणि 1 वाटी कांदा असा उभा चिरून घेतला आहे, आणि हिंग पाव चमचा. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस आपण चालू केला आहे लायटरनी. गॅस आता आपण मीडियम केला आहे आणि त्याच्यात आपण तेल घालूया. आपण 4 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं आहे. मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली. जिरं घालूया याच्यात. गॅस आपण मीडियमच केला आहे. आल्याचे तुकडे घालूया, त्याची साल काढले आहे. तसेच लसूण घालूया. कढीपत्ता, हिंग घालूया. ही डाळ घालूया उडदाची आणि परतून घेऊया. कसा रंग आलाय डाळीला आपला तांबूस सोनेरी असा रंग आलाय. लाल मिरची घालूया. मिरचीचे तुकडे घालूया आणि कांदा. कांद्याचा, लसूण याचा फक्त हलकासा कच्चा वास जाऊच तर आपल्याला भाजायचं. जास्त गुलाबी करायचा नाही आपल्याला. कांद्याचा आणि लसूणचा वास कमी झालाय. फक्त आपण 2च मिनिटं परतून घेतलंय. जेवढा कांदा तेवढेच त्याच्या डबल टमाटे घ्यायचे. ते पण घालून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. मीठ घातलंय. आपल्याला बिलकुल पाणी नाही वापरायचं याच्यात. तसंच शिजू द्यायचे टमाट्याच्या याच्यात. टमाटे पूर्ण शिजून जायला पाहिजे असे सॉफ्ट. थोडा गॅस आपण मोठा करूया. मधून मधून हलवत जा. आपले टमाटे आता सॉफ्ट झाले छान. शक्यतो पिकलेलेच टमाटे घ्यायचे आणि टमाटे आपले शिजले मस्त. आता मीडियम गॅस करूया. बघू शकता तुम्ही मऊ झाले एकदम. हळद घालूया. तिखट अर्धा चमचा आणि 1 बुटुक चिंच. हे घालून घेऊया. गॅस बंद करूया आणि एका डिश मध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. एका साईडला ठेवूया थंडगार होण्यासाठी. हे मिश्रण पूर्ण गाढ झालं आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आता आपल्याला झाकण लावून याची पिवळी करायची आहे. चटणी बघा अशी मस्त झाली आहे. वास पण एवढा मस्त आला आहे आणि सुगंध आला आहे. चटणी खूपच छान झाली आपली आणि त्याचं बॅटर पण स्मूथ झालं एकदम. खायला एकदम चटपटीत झाली. गॅसवर कढई ठेवली आहे छोटी. आता आपल्याला त्याच्यात तेल घालायचं आहे. तडका द्यायचा आहे आपल्याला चटणीला. आपलं तेल गरम झालंय. मोहरी आणि जिरा घालूया. गॅस बंद करूया. हिंग घालूया. कढीपत्ता 2 पानं. एकदा हलवून घेऊया. याला एका बाउल मध्ये काढून घेऊया चटणीला. ही आपली चटणी तयार झाली. टमाटा कांदा चटणी खायला एकदम वंडरफुल झाली आहे आणि वास तेवढा सुगंध आला आहे आणि चव पण खूप भारी झाली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.